मंडळींनो, काल तुमका मी सांगितलंय की नाही की आजपासून मी रोजच्या रोज डेली व्लॉग टाकतले आणि तशाप्रमाणे तुमचा ह्या चेडू आज तुमच्या समोर हजर असा. तर आज होती गुरुपौर्णिमा, म्हणजेच काय तर काल होती गुरुपौर्णिमा आणि मी हो व्हिडिओ आज टाकता असे. तर गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तुमका सगळ्यांका पण गुरुपौर्णिमेचे खूप खूप शुभेच्छा. मुळात म्हणजे तुमका सांगाय का ते सांगते आणि तुमका सगळ्यांका माझ्याकडून शतशः प्रणाम, कारण तुमच्याकडून खूप काय काय मला शिकाक भेटता असा. तुम्ही मला खूप काय काय शिकवतास, नवीन नवीन मला सजेशन देत असतास, त्यामुळे मला खूप बरा वाटता. आणि तुमचे ना ऐकान मला लयच मराठ असं, म्हणजे असं वाटत असं की तुमच्याकडून छान छान एवढा शिकाक मिळताना त्यामुळे नवीन नवीन काय काय शिकते. मला काय एवढा काय भारी काही येत नाही. आणि तुम्ही माझ्या आईबाबांसारखी सेम माझ्या मित्रमैत्रिणींसारखे समजावून ओरडान काय काय बोलान छान समजावतास, तर मला आता खूप आवडतं आणि त्यानिमित्तानेच तुमका मी गुरुपौर्णिमेची शुभेच्छा देते. तर मंडळींनो, झाला असा होता की मी आजपासून व्लॉग सुरू करतले असं तुमका मी कालच सांगितले. तसंच मी ना शूटिंग पण करू सुरुवात केलेली होती आणि काल गुरुपौर्णिमा होती, म्हटलं त्याच्या निमित्तान एवढं चांगलं मुहूर्त खय मिळतलो, तसं स्वामींच्या कृपेने आपण सुरुवात करूचो म्हणून मी सुरुवात केलंय. तर सगळ्यात पहिल्यांदा ना सगळा सकाळीच ना अंघोळ करूच्या आधीच अख्ख्या घर बीर स्वच्छ करून घेतलेला होता आणि अंघोळ केलंय. तसाच पूजेक लागलंय. सगळ्यात पहिल्यांदा माझं काम असतं म्हणजे रांगोळी काढणं, आणि रांगोळी काढणं तर खूप सोप्या झालेला असता. मी मिशोवर सुद्धा हे ऑर्डर केलेले होते. छापे असतात हे 250 रुपये माका ना साधारण 20च्या वर छापे भेटले. मस्त छापे आहेत. कमळाचा मी आज मस्त असा हे रांगोळी काढून घेतले आणि ह्याच्यामुळे खूप कमी कामाला लागतं. रांगोळी आपल्या हाताने काढूची लागत नाही, फास्ट होऊन जाता. तर रांगोळी काढून घेतले आणि त्यानंतर आधी ना उंबरठ्याक लेपन केलेलंच होतंय. आता लेपन कसा करता याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेलो असा, छोटो व्हिडिओ असा, तो जाऊन तुम्ही बघू शकतास. आता म्हणतालाच कधी टाकलेलं असतं, जुनं व्हिडिओ असा नाही, जर भेटलो तरी नवीन एकदा मी व्हिडिओ बनवीन मोठो असं. व्हिडिओ कसा करायचा, काय करायचा लेपनमध्ये, किंवा त्या नेमक्या कशासाठी करूचं असतं सगळं तुमका माहिती मी सांगनच. पण त्याआधी आज मी लेपन करून घेतलंय, मग मी रांगोळी काढलंय, घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पण काढून घेतलंय, थंय जे पूजा मांडलंय थंय काढून घेतलंय. आणि ते सगळं मांडून झाल्यावरती आता म्हटलं स्वामींका आपल्या छान अशी अंघोळ घालून घेऊया. तर माका ना पंचामृतान अंघोळ घालूची असतात दर टायमिंगला. पण होता काय माहिती आहे, मी जेव्हा तुपा वगैरे अंघोळ घालते ना स्वामींका, त्यावेळी ती स्वामींका ना तर तूप असा चिकटून राहता आणि त्याच्यामुळे ना ते किरमा जी असतात ना मास्का वगैरे ह्या पावसाळ्यात खूप असतात आणि ती ना स्वामींवर येऊन बसतात आणि त्या माका नाही आवडत बाबा. त्याच्यामुळे आज मी फक्त दही आणि दूध आणि पाण्यानंच अंघोळ घातलंय. मग पहिल्यांदा आधी मी पाण्यानं अंघोळ घालून घेतले, कारण कधी पण आपण जेव्हा एखाद्या देवाक स्थान घालतो ना त्यावेळी पहिला पाण्याने सुरुवात करायची. नंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचं वापरू शकताच काहीही. तर पहिला मी थोडंसं पाणी हे करून घेतलंय, नंतर दही लावलंय, दुधात अंघोळ घातलंय, नंतर दह्यान घातलंय आणि दही लावल्यावरती ना जरा मी ना असं स्वामींकडनं असं जरा चांगला पुसून वगैरे घेते. का माहितीये, कारण स्वामींवर घाण वगैरे असताना दह्यामुळे निघून जाता. माका आता देवांका नेऊन सिंकमध्ये धुवायचा, बेसिनमध्ये काय काय लोकांना ते बेसिनमध्ये नेऊन देवांका अशी घासून रगडून काट्या बित्याने धुतात. हायता मला काय आवडत नाही. देवांका देवांसारखंच ठेवूचं असता, त्यांना असं धुवूचं नव्हतं. दह्या भियान धुवा ना, दह्यान धुवायचा ना, तर बेसन वगैरे लावायचा लिंबू पिळून आतमध्ये. तर तसा धुतला असता तरी तर छान राहतो. माझे स्वामी किती छान आहेत बघा. स्फटिकचे असत ते, स्फटिक म्हणजे नॉर्मल आपला जो काय प्लॅस्टिक मिळतं ना त्या टाईपमध्ये असत ते, पण खरंच खूप छान राहतं. त्याच्यानंतर मी स्वामींका असं विराजमान केलंय छानपैकी त्यांच्या आसनावरती. या कमळ आसन मी शिवलेला असा. त्यानंतर व्हिडिओ ठेवलाय, व्हिडिओ आणि सुपारी म्हणजे पाण्याचा व्हिडिओ, सुपारी आणि खाऊची पानं, कारण आपण व्हिडिओ ठेवतोच आपल्या कुठल्याही देवाच्या कार्यासाठी. तर त्याच्यामुळे आता व्हिडिओ काय म्हणतो आपण, गणपती बाप्पा. माझ्याकडे गणपती बाप्पा हत, पण आपल्याला व्हिडिओ ठेवूची एक परंपरा असा म्हणून मी पहिल्यापासून ठेवतोय. सो मी आता पण ठेवलंय. पहिल्या विड्याची पूजा केलंय, नंतर आमच्या स्वामींची पूजा केलंय, स्वामींका अष्टगंध कपाळाक लावून घेतलंय, त्यानंतर स्वामींचं हिना अत्तर त्यांना जो आवडता तो लावून घेतलंय आणि साईडला ना अशी पूजा मांडलेली आहे. जे माझे रेग्युलर देव आहेत ना त्यांची सगळ्यांची, म्हणजे विठ्ठल रुक्माई, माझे कृष्णा आणि माझं गणू बाप्पा. तर झाला असा की स्वामींसोबतच मांडणार होते, पण एकाच त्या पाटावरती ना होत नव्हती काही पूजा तयारी. त्याच्यामुळे म्हटलं बाहेरच अशी मांडून घेऊया. त्यानंतर अशीच देवांची सगळ्या पूजा करून घेतलंय आणि आता म्हटलं ह्यांची देवांची पूजा झाली आहे. तुळशीची एक पूजा रवलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे रवलेली पूजा म्हणजे आपल्या उंबरठ्याची. तर देवांकडे पूजा केलंय, त्यांना धूप अगरबत्ती दिवो वगैरे सगळा लावून घेतलेला होता. आणि मंडळी उद्या तुमका ह्याचा व्हिडिओ येतो असा की उत्तर पूजा मी कशी केली, म्हणजे दुसऱ्या दिवशी यांची पूजा कशी उचलायची, उत्तर पूजा कशी करायची, हे सगळं मी दाखवलेला असा. तर स्वामींचा रूप बघा किती छान वाटतं असं. मी स्वामींकडे टोपी पण शिवलेलं आहे, पण स्वामी तेवढे गुंडच वाटत नव्हते टोपीमध्ये, म्हणून मला टोपी नाहीच घातली स्वामींका, फक्त नॉर्मल वस्त्र घातले आणि एवढे क्यूट माझे स्वामी वाटत होते. तर तुम्ही मंडळी कशी उत्तर पूजा केलास, सॉरी तुम्ही तशी
आपली गुरु पूजा केलास तर म्हाका नक्की सांगा. आणि अशा प्रकारे माझं उंबरटो दिसत होतो, किती गोड दिसता बघा उंबरटो माझं. तर अशा प्रकारे उंबरटो दिसत होतो. उंबऱ्याजवळ थैर घेऊन पण आपलं दिवो लावलंय, दिव्याची पूजा केलंय, उंबरट्याची पूजा करून घेतलंय. आणि आपला उंबरट्याची पूजा करून झाल्यावर तुळशीची पण मी पूजा करून घेतलेली होती. तर अशा प्रकारे ना धूप, दिवो, अगरबत्ती हे सगळं आम्ही त्या उंबरट्याजवळ लावलंय. कारण आज त्याचं मान असता. आणि आज खरं सांगू माका ना घरात ना प्रसन्न तेव्हा लय वाटतं ज्या टायमेला मी उंबरट्याची पूजा करते. आणि माका चांगली सवय असा. आत्ताच निघती पूजा आटपलंय आणि म्हटलं आता जरासा पाण्याचा जरा घोट घेऊया. तर मी ना सकाळपासून माझ्यावर पाण्याचं घोट पण घेतलंय नाही. म्हणजे साधा चाय तर सोडूनच देवा, पाण्याचं घोट नाही घेतलेलं असे. कारण मला सवय असा की जोपर्यंत माझी पूजा पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मी काहीच खात नाही. तर आता माझी पूजा झालेली असते आणि आता मी थोडासा पाण्याचा घोट घेणार आणि मगच थोडासा काही खातलंय काहीतरी खाऊन घेतलंय. तर मी इथे ना पाण्याचं घोट घ्या बघा, तांबे ठेवलंय. अदाच्यासारखं पाणी पिलं, अदाच्यासारखं म्हणजे मिळतं ना त्यांना पाणी बिणी असं काय, तसं पाणी पिले आता मी. तर पाणी पिऊन झालेलं असं. आणि मला ना मी ना माझ्यासाठी वेफर्स आणले, दाखवते. मी माझ्यासाठी वेफर्स आणले. कारण मी हेरवी तर मी वेफर्स खाते किंवा फळाबिळा खाते किंवा दूधबीत खाते. पण ह्या टायमिंगला काही जमाचं नाही. ह्या टायमिंगला वेफर्स खाऊकच हवे. झाला असं असा की माका बरं नाही, तब्येत ठीक नसल्यामुळे ना होता काय की माका वेफरशिवाय जमणार नाही. सॉरी, चक्कर सारखी जरा 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 वाटाक लागली असा. भाजली बघा किती ते. हे बघा 12:45 झालो आणि 12:45 पर्यंत सकाळपासून काम का चालू आहे, लादी पुसणं, सगळं भांडी बिंडी करणं. त्याच्यामुळे ना होता काय चक्कर इलाज वाटायला लागली आता सध्या माका. त्याच्यामुळे म्हटलं जरा काहीतरी खाऊन घेऊया. खातंय पितंय पण तुमका पुन्हा एकदा माझी पूजा दाखवते. तर ही बघा पूजा मस्त झाली आहे. आता प्रॉब्लेम झालेलो असा की मी पुढल्या दारात पण पूजा केलेली असा. पण प्रॉब्लेम हे झालो हा की थंय वारा येता आणि वारा येल्यामुळे ना सगळी जी जी माझी बत्ती वगैरे जे काय लावलंय ना मी ते बघा फक्त धूप आणि अगरबत्ती लावली. पण ती दिवो जो होतो ना तो दिवो गेलो, भरपूर भरलेलो होतो पण तो गेलेलो असा. तर ठीक आहे जाऊन दे. मी असं केलंय पूजा, मग सरळ दाखवते पुढल्याची पूजा. ही बघा आता माझी पूजा. तर ही अशा प्रकारे मी पूजा केलेली असा. तर फुल्याची पूजा अशी असता. आणि ह्या असं येईलच ना की ते देवाची पूजा पण इथेच मांडलेली आहे. त्याच्यामुळे ना छान वाटतं असं बघू, असं लालेला लाल सगळा आणि असं पिवळा बिवळा असा कमळच काढले. आणि हे जे छापे आहेत ना हे मी ऑनलाईन घेतलेले आहेत. साधारण 2 वर्ष 3 वर्ष झाली असेल मी ऑनलाईन ते घेतलंय. तुमका हवे असं तर सांगा, मी खूप जास्त छापे आहेत माझ्याकडे, म्हणजे दाखवतो तुमका मी बघा. अशा प्रकारचे छापे आहेत. ह्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत, हे नाही तुम्ही हल्लीच घेतलं होते. पण हे बघा, हे अशा प्रकारचे छापे आहेत माझ्याकडे. ज्याच्यामध्ये ना खूप प्रकारचे, म्हणजे जसं की हे फुलपाखरू म्हणा नको, हे मासे आहेत, नंतर असे खूप काय काय होते बघा. असे हे साधारण 250 बघा पडलेले, मोठे बारके सगळ्या प्रकारचे 250 पडलेले होते. हवे असेल तर सांगा, म्हणजे लिंक तुमका देते मी. बाकी सगळी तर माझी कामं झालेली असत. आता ना माका ना जरा तीर्थ बनवचा होता. तीर्थासाठी माझ्याकडे काहीच नवीन असं नाही आहे. फक्त नॉर्मल माझ्याकडे फक्त दही असा आणि दूध असा आणि साखर घालतलंय आणि तीर्थ बनवतलंय. आणि आम्ही काय दोघा तिघा जण असो, म्हणजे खुशी येतला तावा वगैरे ते पाया पडा गेला. आणि मी आणि माझी बहीण आणि कोण गावाची काकी विकी केली तर, पण मला वाटत नाही ती तशी, कारण त्याच्यावर जरा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे. पण आता मी होय बनवते तीर्थ, तुमका दाखवते कसं बनवते त्या. आता माझ्या एवढंच असतं, कारण दूध आणि सॉरी माझ्याकडे मध तर नाही आणि तूप पण नाही आणि मी आणू नाही विसरले खरं म्हणजे. तर असं ना त्याच्यामुळे तीर्थ बनवाय जेणेकरून ठेवू थंय भेटता आणि कोणतरी ना पाया पडता का देवको भेटता ना, म्हणून चला बनूया. तर मी ना मगाशीच दही थोडासा, एकदम थोडासा दही असा मी ढाकून ठेवलेला, एकदम थोडूसा असा दही याच्यामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये ना मी ओ नो, हे बघा असा काही ना काही माझ्याकडून होत असता. तर दुर्लक्ष करायचं त्याच्याकडे. एवढी किरमा झाली आहेत ना, एवढी किरमा, कारण ना सध्या ना हे होता पाऊस असता आणि पावसात ना ही किरमा अशी होतच. तर त्याच्यामध्ये साखर टाकलंय. आता माझ्याकडे दूध असा जो आम्ही उकळून वगैरे व्यवस्थित ठेवलेला होता. तर त्याच्यामध्ये दूध टाकते. जास्त बनवचाच नाही माका, त्याच्यामुळे मी एकदम खूप कमी बनवतले आणि पुन्हा ते ढाकून ठेवतले आणि त्याच्यामुळे ढवळते. आणि आपला तीर्थ ना इथे रेडी होता. आता ह्याच्यामध्ये थोडंसं बघतो ना, एक काम करते, याच्यामध्ये ना तुळशीचं पान टाकतोय आणि आपला तीर्थ एकदम रेडी होईल. म्हणजे कोणतरी इला ना आपल्याकडे तर त्याला देव तरी मिळत आपल्या. तर आता तुळशीचं पान घेऊन धुतलंय पान आणि आता ढवळतंय आणि हा तीर्थ ना देवाकडे नेऊन ठेवते. म्हणजे कसा कोणतरी इला बिला ना त्याला देव बरा पडतं ना, म्हणून तीर्थ देवाकडे नेऊन ठेवूया पहिला. त्या तीर्थाकडे ढाकून पण ठेवू काय ना, तर हे मास्क जी होत ना
एवढी छळतात ना, अजिबात माका ह्या करू देत नाही. तर आता आपण ह्या कधी हय ठेवून देऊया देवाकडे आणि याच्यावर झाकण ठेवूया पहिला म्हणजे.